नमस्कार. आज आम्ही भायखळा येथील वीर जिजामाता उद्यान इथे आलो आहोत. तर 2026 फेब्रुवारी 6, 7 आणि 8 तारखेपर्यंत हा पुष्पोत्सव सुरू आहे. टायमिंग ह्याचं सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आहे. तर ज्यांना घरी झाडं लावण्याची हौस आहे त्यांच्याकरता, ज्यांना फिरण्याची हौस आहे त्यांच्याकरता, परत मग जी मुलं शाळेमध्ये जातात त्यांना एक छोटंसं ट्रिप म्हणून, आणि यूट्यूबर असाल तर तुम्हाला एक कॉन्टेंट म्हणून, आणि ज्यांना फोटो वगैरे काढण्याची हौस आहे, म्हणजे हल्ली तर सगळ्यांनाच फोटो काढण्याची हौस असते, तर त्यांच्याकरता पण हा खूपच छान असा एक जागा म्हटलं तरी चालेल आहे. तर इथे विविध प्रकारचे फुलझाडं बघायला भेटलीत. म्हणजे खूपच वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि झाडं बघायला मिळतील. तर एक्झॉटिक हे जे दिसत आहेत हे सगळे एक्झॉटिक भाज्या आहेत, म्हणजे झुकिनी वगैरे, ज्यांची मला तरी सगळी नावं माहीतच नाही अजून पण. तर इथे ते पण बघायला भेटेल. त्याचबरोबर बोन्साईचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. तर हे बघताना आपल्याला फक्त बघायला छान वाटतात, पण हे लावण्यामागे म्हणजे 2-2, 3-3 वर्ष लागतात हे असं बोन्साय तयार करण्यामध्ये. आणि ह्याला जसं मोठ्या झाडांना येतात फळं वगैरे, अगदी ह्या बोन्सायला पण तशीच प्रकारचे फळं येतात. तर खूपच छान आहे. आणि इथे हे विकत पण मिळत होतं, म्हणजे यांच्यावरती नंबर लिहिलेले होते. हे तिथे एक स्टॉल आहे, तिथे जाऊन आपण हे सांगायचं आणि ते आपल्याला विकत मिळतं. मग त्यानंतर म्हणजे हे बघून खूपच छान वाटलं, आणि आपण खरोखरच थोडंसं मोटिवेट होतो का आपल्याला पण हे असं करायला पाहिजे, म्हणून अशा प्रकारची झाडं वगैरे लावायचं. इंडोर प्लांट्स पण भरपूर बघायला भेटले होते. आणि इथे सगळ्यांच्या खाली इथे नावं लिहिलेली होती, म्हणजे कुठल्या प्रकारचं कुठलं झाड आहे. तर हा कप अँड सॉसर असं याचं नाव होतं, म्हणजे कपबशीसारखं होतं. त्यानंतर झेंडूची फुलं तर भरपूरच होती, म्हणजे बघून इतकं छान कलरफुल असं बघायला खूपच मस्त वाटत होतं. त्यानंतर इतके फुलं होते ना वेगवेगळ्या प्रकारचे, का बघून असं वाटत होतं का हे खरं आहे का म्हणजे खोटे आहे असं वाटत होतं. पण हे नक्कीच हे सगळे खरोखरचे होते. आणि ज्यांना ह्यामधलं कळत असेल त्यांच्याकरता हे खूपच उपयुक्त आहे असं मला वाटतं. तर इथे आम्ही थोडंसं मग फोटोशूट पण केला. आणि बरेच जण कॅमेरा शाय असतात, तर त्यांना नाही आवडत. आणि इथे ना हे सूर्यफूलची पण आम्हाला बघायला भेटलं. तर ना हे जे सूर्यफूल आहेत, तर हे आता तर हे कुंड्यांमध्ये लावलेलं आहे, पण जे खरोखर याची जी शेती असते म्हणजे जमिनीत लावलेलं, तर हे यापेक्षाही अजून मोठ्या साईजमध्ये आकारामध्ये हे मोठे होतात असे माझी मैत्रीण म्हणाली मला. तर मी तर हे पहिल्यांदा सूर्यफुलाचं पण बघितलेलं आहे. आणि बरेचसे फुलं जे आहेत ते पहिल्यांदाच बघितलं गेलं आहे. आणि कलर पण इतके सुंदर होते ना, अगदी ब्राईट, आणि उन्हामध्ये उजेडात खूप म्हणजे खूपच छान दिसत होतं. हे पण असं प्लास्टिकसारखं वाटत होतं, पण अगदी रिअल आहे हे. आपण ज्या घरी भाज्या वगैरे लावतो, तर ते पण इथे बघायला भेटलं. म्हणजे थोडीशी आयडिया मिळते का किती मोठ्या साईजच्या कुंडीमध्ये आपण हे लावलं पाहिजे, आणि त्याची अरेंजमेंट पण कशी करायला पाहिजे हे आपल्याला बघून आयडिया येते. तर इथे हा लाल भोपळा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, तर म्हणजे जवळजवळ बऱ्याचशा भाज्या होत्या इथे, ज्या आपल्याला म्हणजे हौस तर असते आपल्याला, पण आपल्याला खरोखरच आयडिया नसते का हे नक्की कसं करावं. आणि जे नर्सरीवाले जे असतात त्यांनी दाखवलं किंवा सांगितल्यानंतर पण आपल्याला तेवढं लक्षात नसतं, पण हे बघून थोडीशी आयडिया भेटते का अशा प्रकारे ह्याची अरेंजमेंट करायला पाहिजे म्हणून. तर इथे ही हिरवी वांगी होती, त्यानंतर छोटी जांभळ्या कलरची वांगी ती पण होती. मिरच्यांचे 2-3 प्रकार बघायला भेटले इथे, सिमला मिरची वगैरे. आणि जे शेंगा वगैरे असतात, म्हणजे गवाराची शेंगा वगैरे, ते पण होते.
पालेभाज्या पण बघायला भेटल्या आणि खूप असं भरपूर आहे. ज्यांना खरोखरच हौस असेल हे सगळं करण्याची वगैरे, तर त्यांनी नक्कीच इथे यावं आणि बघायला पाहिजे. तर हे भेंडीचं झाड आहे आणि मी पहिल्यांदा भेंडीचं बघते का ह्या अशा प्रकारे उलटे असतात हे. त्यानंतर वनस्पती आणि जे काही आपल्याला आजार वगैरे असेल त्याकरता कुठल्या प्रकारचे वनस्पती वापरले जातात ते पण इथे म्हणजे त्या झाडांच्या तिथे लिहिलेलं होतं, कुठल्या झाडाचं नाव आणि त्याचबरोबर कुठल्या आजाराकरता आहे तो, ते पण तसं लिहिलेलं होतं. इथे हे कोबी आणि फ्लावर वगैरे पण बघायला मिळाले. पालेभाज्या आहेत, पालक, मेथी, कोथिंबीर, लाल माठ. तर इथे एक चंदनचं पण झाड बघायला मिळालं. म्हणजे सहसा आपल्याला असं कुठेही बघितलं नसेल, मला तरी वाटतं. मी तर नाहीच बघितलं आहे. तर छान वाटलं बघून ते पण. कापूरचं पण झाड असतो हे पण पहिल्यांदा बघितलं. म्हणजे कापूसचा असतो ते माहीत होतं, पण कापूरचं पण झाड असतं हे पण म्हणजे मी पहिल्यांदा बघितलेलं आहे हे. तर हे टोमॅटो आहे आणि ह्या शेंगा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. तर हे सगळं झाल्यानंतर पुढे यांचे स्टॉल्स पण आहेत, जिथे यांच्या बिया आणि खत, कुंड्या वगैरे सगळं काही इथे मिळत होतं. तर थोडंसं कॉस्टली होतं, पण काही गोष्टी कॉस्टली होतात आणि काही रिजनेबल पण होत्या. तर हे मक्याचं होतं झाड तिथे आणि हा आहे गव्हाचं. त्यानंतर हे कसलं आहे मला म्हणजे शूट करत होते तर तिथे काय त्याचं नाव लिहिलेलं होतं ते पण वाचायला मला भेटलं नाही. हा चंदनचा आहे. त्यानंतर जे खडे मसाले आपण वापरतो त्याचे पण होते, म्हणजे लवंग, तेजपत्ता, काळी मिरीचे होते. तर तुम्हाला जर का हौस असेल झाडं वगैरे लावण्याची तर नक्की इथे एकदा व्हिजिट करा. आणि हे दरवर्षी असतं, म्हणजे दरवर्षी इथेच असतं वीर जिजामाता उद्यान इथे, म्हणजे जी राणीची बाग म्हणतो आपण तिथे. तर असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.